एका मोठ्या वळणावर आलो. अंगावर आलेला तो महादरवाजा आणि त्याच्या प्रचंड तटबंद्या पाहून धडकीच भरली. एक एक पाऊल पुढे जात असताना त्याचे ते अभेद्य रूप माझी नजरबंदी करत होते. त्या दोन भक्कम बुरुजांवर मशाली पेटत होत्या. तटबंदीवर असलेल्या कैक तोफांची भांडी आपले तोंड बाहेर काढून आवासून बसली होती. धारकरी हातात मशाली पेटत्या ठेवत भिंतीवरून गस्त घालत होते. बुरुजावर फडकणारा या दौलतीचा भगवा ध्वज त्या पावसाची काहीही फिकीर न करता अगदी डौलात फडकत होता. काही वेळातच मी महादरवाजा समोर उभा ठाकलो होतो. काय त्याचा तो प्रशस्तपणा! दोन भक्कम बुरुजांच्या मुशीत अगदी तासून रेखीव केलेल्या दगडांची ती कमान पावसाच्या पाण्यात नाहून अजून सुंदर दिसत होती. मागच्या दरीतून येणारा सुसाट वारा त्या गोमुखी बांधकामात शिरून बंद असलेल्या दाराला धडकूनच शांत होत होता. दाराच्या दोह बाजूला मशाली पेटल्या होत्या. त्यांच्या पिवळसर सोनेरी प्रकाशात तो पाण्याने निथळणारा दरवाजा काळ्या दगडांचा नसून सोन्याचाच आहे अशी ग्वाही सुद्धा मी दिली असती. अधूनमधून चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात द्वारावरील शिल्प आपले अस्तित्व सांगत होते. त्या शिल्पांच्या पंजात फसलेले हत्तीरूपी पातशाहीचे प्रतीक स्वराज्याच्या शक्तीचे प्रदर्शन घडवून आणत होते. दारावर केलेली कलाकुसर पाहून मनोमन हिरोजींना वंदन सुद्धा करून आले होते. गडात प्रवेश करायचा होता म्हणून सगळी शक्ती एकवटून त्या दरवाजावर थाप मारली. पलीकडून कडी उघडल्याचा आवाज आला आणि इथं माझ्या काळजाचे ठोके वाढले होते. दार उघडले. समोर मावळी पगडी, अंगावर पैरण, पायात तोडं आणि चामड्याची पायतान, हातात चमकणारा भाला, कमरेला असलेली म्यान, पिळदार मिशांना शोभेल असा चेहरा माझ्याकडे नजर रोखून पाहत होता. माझ्या खांद्यावर त्याचा एक हात होता आणि इतक्यात सकाळचा गजर वाजला आणि माझी झोपमोड झाली. दुर्गेश्वराच्या या महादरवाजाचे आणि माझे नक्कीच काहीतरी ऋणानुबंध आहेत. इथे जेव्हा जेव्हा निवांत बसतो तेव्हा असे वाटते की याला आत्ता वाचा फुटेल आणि हा मला त्याचे सगळे अनुभव सांगेल. आम्ही खूप गप्पा मारल्या असत्या, खूप गोष्टी ऐकल्या असत्या. तसं पाहता मी आजही त्याच्याशी खूप खूप गप्पा मारतोच आणि तो जिवलग मित्रासारखं सगळं ऐकत असतो, अगदी शांतपणे.